नमस्कार फ्रेंड्स, मी चैताली स्वागत करते तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर। तर कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? मजेत ना? मजेतच असायला हवं। आणि माझा जो लास्ट व्हिडिओ होता निरोगी आयुष्याची 5 नियम, त्याच्यावर तुम्ही खूप मस्त अशा भरभरून कमेंट्स केल्यात। वाचून फारच मला आनंद झाला, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद सर्वांचे। असाच सपोर्ट असू द्या। आणि त्याचबरोबर इथून पुढे देखील जे मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल त्या रिगार्डिंग देखील तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे ओला खोकला। आता कसं असतं फ्रेंड्स, आपलं जे ऋतुचक्र आहे याच्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतू असतात। बट जेव्हा आता उन्हाळा पावसाळ्यामध्ये जेव्हा कन्वर्ट होणार असतो, म्हणजे उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा सुरू होणार असतो, इथे अशा वेळेला तिथे ऋतुबदलामुळे बरेच लक्षणं आपल्या शरीरामध्ये आपल्याला जाणवत असतात। उदाहरणार्थ सर्दी, थंडी, ताप, खोकला। पण बऱ्यापैकी पेशंट ही देखील कंप्लेंट माझ्याकडे घेऊन येतात की मॅडम सर्दी नाही आहे, ताप नाही आहे, पण खोकलाच एवढा झाला आहे की त्याच्यामुळे फार परेशानी वाटते आहे। सो खोकला जेव्हा आपण बघत असतो त्याच्यामध्ये 2 प्रकारात तो वर्गीकरण केला जातो। पहिला जो आहे तो आहे ओला खोकला, ज्याच्यामध्ये छातीमध्ये आपला कफ साचलेला असतो, जे आपण बडका म्हणतो, तो त्याच्यासोबत जर आपल्याला खोकला येत असेल तर तो आहे ओला खोकला। आणि जो दुसऱ्या प्रकारचा खोकला आहे तो आहे सुका खोकला। याच्यामध्ये फक्त पेशंटला उबाळी येते किंवा ठास लागल्यासारखं होतं, ठसका लागून खोकला येतो, पण याच्यामध्ये कुठलंही कफ वगैरे बाहेर पडत नाही। तर ॲज पर मॉडर्न मेडिसिन आपण त्याच्यासाठी एक्सपेक्टोरॉन देतो ओल्या खोकल्यासाठी। पण आपण जर आयुर्वेदिकरित्या बघायला गेलो फ्रेंड्स, आणि त्यातल्या त्यात घरगुती जर आपण होम रेमेडी एखादी बघायला गेलो तर खूप इझी आणि सोपी अशी आहे, जी आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आपला पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ती रेमेडी जी आहे ती मी आता स्टार्ट करते। तर सर्वात प्रथम आपल्याला आल्याचा रस घ्यायचा आहे 1 चमचा, त्याच्यामध्ये तुळशीच्या पानांचा रस घ्यायचा आहे 1 चमचा। अशा रीते हे 2 चमचे रस एकत्र करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मध टाकायचं आहे आणि हे पूर्ण मिश्रण एकत्र करून त्याचं सेवन आपल्याला करायचं आहे। उदाहरणार्थ आपल्याला घ्यायचं आहे दिवसातून 3 वेळेस। तर 3 वेळेस जे घ्यायचं आहे याच्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे काही जास्त घ्यायची गरज नाही आहे, जेणेकरून आपला जो घसा आहे किंवा जो चेस्ट एरिया आहे तिथे ते काम करावं यासाठी। सो हे जे मिश्रण आहे ते दिवसातून तुम्ही 3 वेळेस घेऊ शकता। आता हे झालं ओल्या खोकल्याबाबतीत। पण बरेच पेशंट माझ्याकडे असे देखील येतात की मॅडम ओल्या खोकल्यासोबत आम्हाला काही पित्ताची लक्षणं देखील जाणवतात। अशा वेळी या खोकल्यामध्ये पित्ताणुबंध देखील असतो। सो आपण या सिच्युएशनमध्ये जर आल्याचा स्वरस किंवा आला रस आपण घ्यायचं म्हटलं तर आलं हे तीक्ष्ण उष्ण गुणात्मक असतं। सो आल्याने आपल्या शरीरातली उष्णता अजून वाढू शकते। त्यामुळे इथं आपल्याला ही जी मी रेमेडी सांगितली ही ह्या केसमध्ये ॲप्लिकेबल न होता अजून एक मी रेमेडी तुम्हाला सांगते। त्याच्यामध्ये कसं करायचं आहे बघा फ्रेंड्स। आता मी जे तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगणार आहेत ही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होतील। सो तिथे तुम्ही ते घेऊ शकता। आता सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं आहे शुंठी चूर्ण 1 चमचा, त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ज्येष्ठमध चूर्ण 1 चमचा, ज्येष्ठमधाची पावडर। हे दोन्ही चूर्ण एकजीव करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मध एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे सर्व एक टाईपचं चाटण तयार करून आपल्याला त्याचं सेवन दिवसातून 3 वेळेस तुम्ही करू शकता। आता ही रेमेडी तुम्हाला एक 3 ते 5 दिवसामध्ये खोकल्याला छान रिझल्ट देऊ शकते। पण काही काही केसेसमध्ये खोकला जो आहे तो अदर थोड्या सिव्हिअर डिसीजचं देखील सिम्पटम म्हणून असू शकतो। सो 3 ते 5 ते 7 दिवस हा औषधाचा प्रयोग करून देखील आपल्याला रिझल्ट नाही आला तर अशा वेळी आपण जवळच्या कन्सल्टंटकडे जाऊन एकदा कन्सल्टिंग करून व्हॉटेवर जे नेसेसरी ब्लड रिपोर्ट्स आहेत ते एकदा अवश्य करून घ्यावे। सो हा घरगुती उपाय तुम्हाला कसा वाटला
मला कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स. आणि अशाच नवनवीन व्हिडिओला बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं बेल बटन दाबायला विसरायचं नाही आहे. आणि छान छान कमेंट करा, लाईक करा. तुमचे फ्रेंड्स, कलीग ज्यांना ही आवश्यक माहिती तुम्हाला शेअर करू वाटते त्यांना तुम्ही शेअर देखील करू शकता. ओके, आता भेटूया पुढच्या एखाद्याशा मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय फ्रेंड्स.